मी 1 वर्ष हे बोलते. हे काही नवीन नाही. तुम्ही अनेक वेळा माझी बाईट घेतलेली आहे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बद्दल मी गेले 1 वर्ष सातत्याने बोलत आले आणि महाराष्ट्र प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. हे वास्तव सगळ्यांनाच माहिती आहे आणि हे म्हणजे मी स्वतः 2023-24 पासूनच हे सातत्याने बोलते. राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक जोरदार आरोप केला पवारसाहेबांवर की मराठा आरक्षणाला त्यांनीच 50 वर्ष विरोध केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी प्रायचित्त घ्यावं असं देखील त्यांनी म्हटलंय. काय सांगायचं याच्यावर? ही लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. दुसरं आहे की पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये 2 दिवस झाला खूप पाऊस पडतोय म्हणजे खूप मोठं नुकसान झालेलं आहे. काय कसं बघता याच्याकडे आणि खूप मोठं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. सरकार यावर सरसकट कर्जमाफी सरकारने केली पाहिजे. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा महाराष्ट्रात आणि सरसकट कर्जमाफी करा. हे मी गेले 2-3 महिने सांगते. कारण का पहिल्यांदा जेव्हा पाऊस झाला मेमध्ये अनेक ठिकाणी प्रचंड नुकसान मे आणि जूनमध्ये झालं. पंचनामे झाले पण पैसे अजून आलेले नाही. आता नवीन पंचनामे करायला सुरुवात केली. एवढं मोठं ओला दुष्काळ जाहीर करा. आणि जेव्हा पार्लमेंटला मी गेले होते तर पार्लमेंटमध्ये मी माननीय अमित शहाजींनाही भेटले आणि मी त्यांना विनंती केली आहे की आपण महाराष्ट्र सरकारला आदेश द्यावे की ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची करा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लवकरात लवकर घ्याव्यात असं कोर्टानं सांगितलं. तरी देखील आता निवडणूक आयोग पुन्हा एकदा कोर्टात गेलाय आणि त्यांनी मुदतवाढ मागितली. स्थानिक स्वराज्य संस्थांवर हा अन्याय होतोय का? कसं पाहता तुम्ही? ग्राउंडवर कोण नाहीच ना. जिल्हा परिषद नगरपालिका जो हक्काचा माणूस असतो, जो हाकेला 24 तास त्यांच्याबरोबर असतो, तो जागेवरच नाही आहे. त्यामुळे हे दुर्दैव आणि पूर्णपणे सरकारचं अपयश आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो विकास आहे खुंटलाय असं तुम्हाला म्हणायचं काय वाटतं? नाही, तो खुंटलाय निधी नाही म्हणून सरकारकडे. महाराष्ट्र सरकारचा हा जो कारभार आहे तोच चुकतोय. सातत्याने नक्की पैसे कुठे जात आहेत, कुणाकडे जात आहेत. तुम्ही आता भगिनींबद्दल बोलला, पण 25 लाख लाडक्या बहिणींची नावं यांनी काढून टाकली आहेत. का काढून टाकली पण 25 लाख महिलांची? हा अन्याय आहे त्या महिलांवर. याची माहिती आम्हाला महाराष्ट्राला मिळाली पाहिजे ना, की काय कशामुळे तुम्ही 25 लाख महिलांना काढून टाकल्याचं उत्तर पाहिजे आम्हाला. मुंबईचे पालकमंत्री आहेत त्यांनी असं म्हटलंय की मुंबईमध्ये कबूतरखाने हे आम्ही हे जे नाही बाबा मला माहिती. मी नाशिकला होते 2 दिवस, मला नाही माहिती.